नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण रव्याचा उपमा तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपली कढई गरम झाली की मी त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घेणार आहे। रवा मी बारीक घेतलेला आहे आणि हा रवा मी सुक्काच असा रवा भाजून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी तेल तूप काही टाकणार नाही। सुक्का आपला रवा भाजून झाला की मी हा रवा प्लेटमध्ये काढून घेते। आणि आता त्याच कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवणार आहे आणि आपलं तेल गरम झाले की मी त्याच्यामध्ये सुरुवातीला मोहरी टाकणार आहे। मोहरी आपली पूर्णपणे तडतडली की त्यानंतरच मी त्याच्यामध्ये जिरे घालणार आहे। आपले जिरे देखील तडतडले की त्याच्यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ, 1 चमचा हरभरा डाळ, कढीपत्ता आणि हिरवी मिरची मी एकत्रच टाकलेले आहेत। 1-2 मिनिटं आपण हे परतून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काजू आणि शेंगदाण्याचे मी भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे। हे सर्व आपण 1-2 मिनिटं परतून घेणार आहोत। त्याला बदामी कलर यायला सुरुवात झाला की त्याच्यामध्ये मग आपण तुम्ही पाहू शकता खरपूस असा कलर आलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकून आपण 5 मिनिटं हे परतून घेणार आहोत। आपला कांदा अर्धवट शिजला किंवा परतला गेला की त्यामध्ये आता आपण ओला वाटाणा पाव वाटी, तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याचा कलर बदललेला आहे आणि पूर्णपणे आपली व्यवस्थित असं सर्व परतलं गेलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मी 1 वाटी रवा घेतला होता, त्यासाठी मी इथे 2 वाटी पाणी टाकणार आहे। ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने मी पाणी टाकलेलं आहे आणि आता हे सर्व आपण परतलेले साहित्य पाण्यामध्ये त्याचा अर्क उतरेपर्यंत आपण हे उकळून घेणार आहोत। आणि उकळल्या देखील आपण लगेचच रवा टाकणार नाहीये। 1-5 मिनिटं आपण हे पाणी असंच उकळून देणार आहे, जेणेकरून आपण परतलेले सर्व साहित्याचा अर्क त्या पाण्यात उतरला तर उपमा आपला आणखीन चवदार आणि टेस्टी होतो। तुम्ही पाहू शकता आपलं पाणी उकळलेलं गेलेलं आहे। आता सर्व भाज्या आपण परतलेले साहित्य पाण्यावर तरंगत आहे। अशा टाइमला आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा मी साखर टाकून घेणार आहे आणि 1-2 मिनिटं मी ह्याला पुन्हा हलवून घेणार आहे। आपले सर्व साहित्य पाण्यावर तरंगायला सुरुवात झाली की मग आपण आता ह्याच्यामध्ये रवा टाकून घेऊ। आपण 1-2 मिनिटं गॅसची फ्लेम रवा टाकताना हाई करून सतत हलवत राहणार आहोत। तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर आपण गॅसची फ्लेम जसा आपला रवा सोक व्हायला सुरुवात होईल तसं आपण गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्याच्यावर 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवून रव्याला वाफ देणार आहे। तुम्ही आत्ता रव्याचा कलर पहा आणि वाफ दिल्यानंतर त्याचा कलर पहा। एक 5 मिनिटानंतर आपण त्याचं झाकण काढूया। झाकण काढल्यानंतर तुम्ही त्याचा कलर पहा, किती सुंदर असा आलेला आहे आणि आपला उपमा देखील एकदम मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे। आणि झाकण काढल्या त्याचा वास सुद्धा खूप छान असा घरामध्ये आला होता। आता 1-2 मिनिटं आपण हा परतून घेऊया। अशा पद्धतीने आपला रव्याचा मऊसूत आणि लुसलुशीत उपमा तयार झालेला आहे। आता आपण ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून 1 मिनिट हलवून घेऊया। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।
अशा पद्धतीने एकदम मोकळा, सुटसुटीत आणि मऊसूत असाच आपला उपमा तयार झालेला आहे।